तिथं टायमावर रुग्णवाहिका न पोहोचल्यामुळे तरुणांना आपला प्राण गमावा लागला आहे। खानबारला संपर्क केल्यानंतर सुद्धा रुग्णवाहिका उपलब्ध नाही झाली। दुहेरी अपघातानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांची खांडपारा ग्रामीण रुग्णालयाला भेट, ग्रामपंचायतीकडून 108 रुग्णवाहिकेची मागणी। खांडपारा नंदुरबार मार्गावरील भीषण दुहेरी अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी खांडपारा ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली। या पाहणी दरम्यान खांडपारा गावाचे माजी सरपंच यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देत खांडपारा ग्रामीण रुग्णालयासाठी कायमस्वरूपी 108 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की खांडपारा हे नवापूर तालुक्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून परिसरातील 52 लहान मोठ्या आदिवासी पाडे आणि गावातील हजारो नागरिकांच्या आरोग्य सेवेची जबाबदारी खांडपारा ग्रामीण रुग्णालयावर आहे। सध्या NH 75-2G राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण आणि दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे। अशा परिस्थितीत गंभीर जखमी, गर्भवती महिला आणि इतर आपत्कालीन रुग्णांना तातडीने पुढील उपचारासाठी हलवण्यासाठी 108 रुग्णवाहिका अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। ग्रामपंचायतीने रुग्णवाहिकेअभावी गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे। खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिकांवर आर्थिक भार पडत असून दुर्गम भागातील रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत। त्यामुळे जीवितहानीचा धोका वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। ग्रामपंचायतीने खांडपारा ग्रामीण रुग्णालयासाठी 24 तास सेवेत असणारी किमान 108 रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून द्यावी, रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था करावी, तसेच रुग्णवाहिकेसाठी प्रशिक्षित चालक व आवश्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे। तसेच 7 दिवसांच्या आत 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून न दिल्यास परिसरातील 52 गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून लोकशाही मार्गाने आंदोलन व रास्ता रोको करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून करण्यात आला आहे।